हॅलो, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आता मी चालली आहे ऋतूला आणायला शाळेत आणि कुत्र्यांनाचं झोपून माझं स्वागत केलेलं आहे रस्त्यावर. क्लायमेट पण मस्त आहे आजचं, खूप छान वाटते. पण आता पुढे जाऊन बघूया माझी काय हालत होत आहे शाळेतून घरी घेऊन येताना. सगळी मुलं खुश आहेत शाळेतून सुटल्यावर आणि अशा प्रकारे त्यांनी चॉकलेट घेतलेत 2. आता बघूयात पुढे काय मस्ती करणार आहे. चला तर मग आता बघूया. स्टार्टिंग तर झाली आहे त्याची मस्ती करण्याची. हा असाच मला त्रास देतो, 1 मिनटं पण हात पकडत नाही आणि हात पकडला तर असा पळायचा प्रयत्न करतो. चलो घरी. आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल माझा स्ट्रगल. बघूयात आता त्याची गंमत. नो 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 डोंट रन. मम्माचा हात पकड. ह्या मुमेंटला तो विचार करत होता आता काय करू, हात सोडलाय आणि आता तुम्ही बघू शकता पुन्हा तो मागे बॅक साईडला रिटर्न पळाला आणि तो पण एकदम एवढा जोरात पळाला मला त्याच्या मागे धावत जावं लागलं. आणि त्याचबरोबर समोर रस्ता होता आणि इथून हात पकड मम्माचा. त्याला जायचं होतं. असाच करतो मस्ती, एवढ्या जोरात धावतो तो बघा. मुलांबरोबर मॅच करायला खूप त्रास होतो अशा वेळेस. त्यांची एनर्जी लेवल आणि आपल्या एनर्जी लेवलमध्ये खूप फरक असतो. एक सेकंद शांत आता पायावर पडला असता. प्रत्येक ठिकाणी त्याला काय ना काय नाही 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 नाही. प्रत्येक मिनिट त्याला खाली वाढून द्यायची. तुमची मुलं पण अशीच करतात का? कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. हायपर ॲक्टिव्ह मुलं अशी असतात. तुम्ही बघू शकता रस्ता क्रॉस केल्यानंतर पुन्हा मला त्याने एक स्टॉप घ्यायला सांगितला आणि तिथे त्याच्या हातात मला कॉईन द्यावा लागला. माझ्या पर्समधून त्याने कॉईन काढला आणि तो कॉईन दर 2 सेकंदाने चेक करायचा त्याच्या पैशामध्ये आहे की नाही. चेक करून झाल्यावर तो बाहेर काढायचा, कॉईन हवेत उडवायचा, खाली पाडायचा, परत पुन्हा तो घ्यायचा. हेच पूर्ण रस्त्यात पाहिलं. पुन्हा त्याने कॉईन उडवला, खाली पाडला, हातात घेतला, पुन्हा खिशात ठेवेल. हेच चाललेलं आहे त्याचं. पळू नको पळू नको. जिथे 5 मिनिटाचा रस्ता असतो तिथे अर्धा तास अशा मुलांमुळे जातो. पुन्हा त्याने दुसरा ब्रेक घेतला. आता खिसा शोधतोय. पुन्हा खिशाने तो खिशात तो कॉईन टाकणार आहे. काही ना काही त्याच्या डोक्यात चाललेलंच असतं. चॉकलेट घरी गेल्यावर अशा प्रकारे आमच्या घरामध्ये असे काही ना काही कारनामे करत चालू असतात दोन्ही मुलांचे. मी बघू शकता. बसली मम्मा. तर नेक्स्ट तो विचार करतो काय करू. पुन्हा पुढे जाऊन त्याने पाण्यामध्ये चिमण्यांसाठी पाणी चल लवकर, पाऊस यायला लागला. अरे चल सोड ना. अरे चल. ब्रेक घेतलाय दुसरा त्याने. अशा प्रकारे पूर्ण रस्त्यात त्याने मला भरपूर त्रास दिला. गेटवरून आतमध्ये आल्यानंतर कॉलनीमध्ये कुत्र्याच्या मागे चावेल. त्या कुत्र्याला मला मारायला लागला. तो कुत्रा त्याला बघून घाबरून मागे गेला, पण हा बाई काय घाबरला नाही. पुढे जाऊन अजून काय करू विचार करत त्याने थोडा रेस्ट घेतला आणि त्याच्यानंतर एका कारच्या इथे जाऊन, आमचीच कार होती म्हणून तो तिथे गेला आणि तिथे जाऊन काहीतरी कारनामा करायचा विचार करत बसला.
पाहिलं कसा थांबला. आता मी परत त्याने एकदा कॉईन चेक केला आहे खिशात आहे. त्याचं समाधान झाल्यानंतर खेळत बसला त्या कॉईनबरोबर. परत त्याने तो कॉईन हातमध्ये टाकला खिशामध्ये. या मोमेंटला तो विचार करत होता इथून कसा मी पळून चल जाऊ. घरी जाऊ आपण. मी हात पकडायच्या अगोदर भुरकन पळून गेला. पहिला स्लोली गेला, त्याला वाटलं मी येणार नको, नाही. तिथे बुबू आहे. पटकन पळाला. त्याचं म्हणणं होतं की मम्मा कारमध्ये बसू आपण. चल चल नंतर येऊ आपण गाडीत बसायला. नंतर बसू. असाच दिवसभर आमच्या घरामध्ये चल मस्ती चाललेली असते, धिंगाणा चल घरी. चाललेला असतो. तुमच्या घरामध्ये अशीच मुलं आहेत का? आता हा तर वेगळाच स्ट्रगल आहे. शिड्यांवरून प्रत्येक शिडीवर थांबून थांबून चढावं लागतं. काही ना काही बडबड करतच असतो. चल शी गंदू आहे. चलो ऊपर चलो. घेणार नाही मी तुला. पुन्हा त्याने माझ्या बॅगेमध्ये चेक केलं, त्याने घेतलेल्या कॅडबरी आहेत की नाही. आणि त्या कॅडबरी त्याला आता हातात हव्या होत्या. अशा प्रकारे त्याने कॅडबरी घेऊनच मग वरती चढला तो. चल असं छान छान व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.